पटलेला थोडंसं थांबवते. भवानीपूरमधनं ममता बॅनर्जी पिछाडीवरती आहे. तामिळनाडूमध्ये टीव्हीके 103, एआयडीएमके 72 आणि डीएमके 51 अशी सध्याची आकडेवारी आहे. त्यामुळे विजय यांनी एक प्रकारे खूप मोठा उलटफेर केलेला आहे तामिळनाडूच्या राजकारणात आणि देशाच्याही राजकारणात. कारण सोमेश जे कॅल्क्युलेशन सांगत होता की भाजपसाठी कसं एक प्रकारे फायद्याचं आहे विजय यांची तामिळनाडूमध्ये सत्ता येणं आणि त्यांचे जे विरोधक आहेत काँग्रेस आणि काँग्रेसचे अलायन्सेस ते एक प्रकारे सत्तेबाहेर फेकलं जाणं या संदर्भात सुद्धा चर्चा होणं तितकंच महत्वाचं आहे. विजय यांची टीव्हीके बहुमतापासून केवळ 15 जागा दूर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एक नवा चेहरा तामिळनाडूच्या राजकारणामध्ये उदयास आलेला आहे. विजय हे स्वतः आणि विजय यांचा पक्ष टीव्हीके. त्यामुळे टीव्हीके सत्ता स्थापन करणार का किंवा काही समीकरणं गणितं जुळवावी लागणार याची उत्सुकता अर्थातच तामिळनाडूमध्ये असेल. पण त्यांना आकडेवारी जर बघितली तर 15 जागा त्यांना हव्यात बहुमतासाठी. पण टोटल जर आपण बघितली तर 228 चे कल हाती आले 234 पैकी. त्यामुळे तिकडे 6च कल राहिलेत. त्यामुळे आता जर 5-6 जागा 10 जागा कमी पडल्या तर मग नेमकं काय होणार. कारण विजय यांचा पक्ष तर सर्वात मोठा पक्ष ठरतोय हे तर आता जवळपास स्पष्ट आहे. स्टॅलिन यांना इकडे मोठा धक्का बसतोय तामिळनाडूमध्ये. कारण आता आपण बघितलं तामिळनाडूमध्ये टीव्हीके 103, एआयडीएमके 72, डीएमके 51 आणि 234 पैकी 228 ठिकाणचे कल जे आहेत ते समोर आलेले आहेत. सोमेशकडे जाऊया. सोमेश, गणितानुसार टीव्हीके जरी मोठा पक्ष ठरत असला तरी काही जागा त्याला कदाचित कमी पडू शकतात. सत्तांतर होणार हे निश्चित झालेलं आहे. पहिल्या नंबरचा पक्ष टीव्हीके होणार हेही आता निश्चित आहे. पण काही जागा त्यांना कमी पडू शकतात. तर त्या जागा नेमकं कसं गणित असू शकेल मग आता याच्यामुळे तामिळनाडूमधलं. सोमेश, अश्विन, एक गोष्ट तामिळनाडूमध्ये निश्चित झाली आहे ती म्हणजे द्रमुक आणि काँग्रेस हे दोन्ही सत्तेबाहेर जात आहेत एवढं जवळपास स्पष्ट झालेलं आहे. आणि द्रमुक आणि काँग्रेस असेच प्राथमिक कल शेवटपर्यंत राहिले तर सत्तेत येऊ शकणार नाहीत. परंतु जर विजय टीव्हीकेला जर थोड्याफार 10 ते 12 जागा कमी पडल्या तर त्यांना पाठिंबा कुणाचा मिळणार. त्यांना भारतीय जनता पक्ष बाहेरून पाठिंबा देईल का किंवा एआयडीएमके बाहेरून पाठिंबा देईल का किंवा एआयडीएमके भाजपला सोडून विजय सोबत जाईल का. कारण विजयला सत्ता स्थापन करायला आणखीन एका मित्र पक्षाची गरजही पडू शकते. आणि अशा प्रसंगी ज्या विजयने एक अँटी एस्टॅब्लिशमेंट भ्रष्टाचार विरोधी आणि तरुणांचं राजकारण म्हणून तमिळनाडूच्या राजकारणात एंट्री केली होती त्या विजयला इतक्या मोठ्या प्रमाणावर जर जनतेने कौल दिला असेल तर त्याची पुढची स्ट्रॅटेजी काय असणार आहे, त्याचा पुढचा निर्णय काय असणार आहे यावर त्याचं भविष्यातील राजकारणही अवलंबून असेल. आणि त्यामुळे द्रमुकच्या विरोधात तिथल्या सरकारच्या विरोधात त्यांनी मुद्दा आवाज उठवला होता. त्यामुळे कदाचित द्रमुकसोबत तर विजयला जाता येणार नाही. दुसऱ्या बाजूला अण्णा द्रमुक आणि भारतीय जनता पक्ष हे देखील तसे प्रस्थापितांचे पक्ष आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जो अँटी एस्टॅब्लिशमेंट फोर्स म्हणून विजय समोर आला होता आणि ज्यांनी मोठ्या प्रमाणावर अँटी एस्टॅब्लिशमेंट, अँटी इन्कम्बंट आणि परिवर्तनवादी ऑप्टिमिस्टिक जे वोट्स असतात ते वोट मतदार स्वतःकडे घेत. एक मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. पश्चिम बंगालमध्ये भवानीपूर मतदारसंघातनं ममता बॅनर्जी पुन्हा एकदा पिछाडीवरती आहेत. मोदी आणि शहांचं पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न